ऐकूया एक आपण करवले गावचा गोड आवाज साईबू भंडारी. तेच सांगतो 10 धावा बनवल्यात फलंदाजीमध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये धावा वाचवल्या, भरपूर धावा होत्या. मात्र काही वांधा नाही, हरकत नाहीये. मेन किताब विकासच्या नवी आणि येणारी मॅच खुनी बनाब कोण नेवाली. दोन्ही टीम एक एक मॅच जिंकलेली आहे. दुसऱ्या फेरीची लढाई आपण इथे पाहायला मिळतो आणि नाणेफेकीचा कॉल जिंकून नेवाली टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि खोनी टीमला आमंत्रित केले फलंदाज जय भोले नेवाळीच्या विरोधात. लक्ष दे. तर बोलूया आपण मॅचच्या दिशेने, जिथे मॅच दुसऱ्या बिग फाईट मॅच खोनी बनाब नेवाली. जय भोले नेवालीच्या विरोधात खोनी. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी पाठवायचे आहेत नियमानुसार. खेळाडूचे नावे प्लेयर नेवालीचा आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा खोनी टीमला सूचना असेल आपला 12वा खेळाडू पाठवायचा प्रतिनिधी आहे संदीप आणि मिथुन. मिथून ही जोडी मैदानावरती. याचा पहिला डाव आहे. 4 षटकांची असेल. जास्तीत जास्त धावा तुम्हाला बनवायच्या 50+ धावा एक संरक्षणाच्या असू शकतात, होताच विजयाच्याही. कोण बॉलर कोण बोलतो दादा? मिथुन भोईची बॅट बोलते टीमसाठी. वन्स अगेन हाई चेंडू उंच उंच गेलाय, मात्र यावेळेस झेलची शक्यता आहे, न करता येत नाहीये. टिपलाय झेल, संपलाय. फलंदाज मिथुन भोईचा खेळ लागलेला दे धक्का. टीम खोनी संघाला मोठा धक्का. मिथुन मैदानाच्या बाहेर. बाद झाला. मिथुनने षटकार टोकला होता तो मिथुन मात्र पाहिजे रस्त्याला परतलाय. 1 डाऊन साठी पट्टीवरती गेलाय भालचंद. नॉन स्ट्रायकिंगला आपण बघतोय संदीपला ऍज अ ऑलराऊंडर. देखील टीमला करू शकतो, क्षमता आहे संदीप मध्ये देखील. सध्या भालचंद्र आहे स्ट्रायकर मध्ये.
उशिराने खेळले टाकू पॉइंट थर्ड मॅच गल्लीच्या मधून काढले चेंडूला थांबत नाहीये सीमारेषेच्या बाहेरचाच असताना चेंडू चौकार कलात्मक चौकार. ओके ओके थँक्यू डीजे लक्ष असू द्या. त्यावेळेस मात्र वाईट बॉल खराब चेंडू फेकलाय चौकार आल्यानंतर प्रेशर आले गोलंदाज शिवाजी जाधव वरती. मात्र इथे ते प्रेशर बघलावं लागेल कारण भालचंदने इतका क्षणी कलाकारी दाखवली आपली. हा चेंडू उंच उडवलाय नो मान्स मध्ये दूरवर क्षेत्ररक्षक आहे दूरवरनं पोहोचणार नाहीये चेंडूपर्यंत. चेंडू एका टप्प्याचा सहारा घेत बॉन्डलाईनच्या बाहेर जाताना चौकार. 15 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली ते 15 वरती. चांगली सुरुवात ब्रिलियम स्टार्ट मिळाली आहे खऱ्या अर्थाने टीम. सध्या तरी कोणी टीमची स्थिती मजबूत बघतोय आपण. शिवाजीवरती थोडंसं प्रेशर आहे. हा चेंडू बॅटचा कडा घेऊन मागे क्षेत्ररक्षक आहे पडल्यानंतर आउटफील्ड तिथे भन्नाट फास्ट आहे चेंडू गोलीच्या वेगाने गोलीगच निघून गेलाय बॉन्डलाईनच्या बाहेर चौकार. चेंडू फेकले गेलेत शेवटचा बॉल शिल्लक आहे धावांचं उच्चांक पाहायला भेट आहे पॉवर प्ले मध्ये. मिथून स्वारी भालचंद्र मिथून बाद झालाय. काय फलंदाजी होते मात्र नशिबाचा हा चौकार होता. हा झेल कदाचित झाला असता मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरकले होते मात्र झेल तर नाहीच मिळाला. मात्र धावाही मिळाल्या 4 चौकार हॅट्रिक दरम्यान संपादित केली आहे फलंदाज भालचंदने. 40+ मध्ये आपण या गोष्टी खूप कमी वेळा पाहायला भेटतात षटकार चौकार विकेट हॅट्रिक. मात्र इथे किमया साध्य केली आहे पहिल्या षटकात मजबूत स्थितीमध्ये टीम खोनी. वन टू गो शिवाजी भरपूर महाग पडला आहे षटक भरपूर महाग ठरतोय मात्र एक यश मोठं मिळालं होतं. उशिराने खेळायचं होतं यावेळेस मात्र हे बॉल फेकायचे होते शिवाजी. उशीर झालं षटक संपलं आजचं स्पेल मला वाटतं इथे संपलंय शिवाजीचा. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला 1 बाद 19 धावा. धावा पहिल्या षटका अखेरीस दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झालाय. सुनील वायले गोलंदाजी मार्क मध्ये. धावखोऱ्याचा प्रथमतः पहिला चेंडू पेश करेल
संदीप ठोंबरे. पहिल्या चेंडूवरती स्टार्ट चांगली मिळत तो इथून बाद झाल्यानंतर त्या व्यतिरिक्त देखील भालचंदच्या बॅटमधून देखील 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. हो, स्पीड वापर मात्र इथे फटका फसलाय. स्टी मागे जातोय. डॉट बॉल. पेटच्या मागे मात्र रोखोक चांगलं काम सध्या करतोय यष्टीरक्षक. टीम निवाली खऱ्या अर्थाने जय भोले निवाली. हा चेंडू फटका नो मॅन्सला बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. बॉल मॅच बॉल आलेला आहे. नाही आला. लांब लय लांब तर मात्र इथे फलंदाज संदीप ठोंबरेच्या बॅटमधून चौकार आलाय. संदीप वन्स अगेन फिरलाय आणि चेंडूला देखील बोलवलाय एकाच टप्प्यात त्या दिशेने बाउंड लाईनच्या बाहेर बॅक टू बॅकचा संदीपच्या बॅटमधून आलेला हा चौकार. हल्ले चढवले जातात. प्रति हल्ले चढवले जातात गोलंदाजांवरती. ओ हो झेल होते कप पॉइंट मध्ये. हा झेल स्विच हिट रिवर्स अटेम्प्ट केले होते संदीपने. हॅट्रिक आले असती. रंगणात क्षेत्ररक्षक होते. बॅकवर्ड पॉईंटचे क्षेत्ररक्षक चाणक्याचे असतात. मात्र 40+ आहे तिथे थोडेसे लुझे असू शकतात कारण 40+ मध्ये या गोष्टी पाहायला भेटतात. एक सोपं झेल होतं. लॉलीपॉप झेल सुटलाय. नव्याने संधी संदीपला मिळाली. धावी मिळाली. एक स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एकंदरीत धावांचा पण विचार केला तर 28 धावा. एक गडी बाद झालाय. मॅचचा पहिला डाव जय भोले निबालीच्या विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ कोळी. मॅच बॉल आलेला आहे पहा. हे स्वयंसेवकांचं काम. अन्याय नको. संदीपने चेंडूला चेक केलाय म्हणतो चेंडू फिट आहे. ओह उशिराने खेळायचे ते मागे गेले होते. थोडंसं बॅकला चेंडू स्टिकवरने गेलाय दर्शवत असताना मच्छिंद्र भाग्यवंत. हा चेंडू चांगला आहे. कुठे का होईना एक डॉट बॉल आलाय. बऱ्याचशा खेळाने धावा वाऱ्याच्या वेगाने धावपले पुढे सरकत आले. मागील 3-4 बॉल मध्ये हे सिलसिले होते. बाउंड्र्या लगातारच्या 4-5 झाल्यात. 1-2 सिंगल देखील आल्यात आतापर्यंत. एक षटकार पहिल्या चेंडूवरती ठोकणारा मिथून देखील मैदानाच्या बाहेर झाली. घडामोडी आहे आतापर्यंत मॅचच्या पहिल्या डावाची. कोणताच तयार आहे. ओह बॉल गुड बॉल. गुड लेन्सवर हलकासा टॉस होत असताना कडून हलका टर्न घेतोय. वळवला होता चेंडूला. आउट स्विंग बाहेर निघलाय चेंडू पडल्यानंतर. डॉट बॉल. आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकां अखेरीस ओव्हर झाली ना. धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा. चला पाणी घ्या पटकन घ्या.
तर याच दरम्यान आमचे गजानन दादा भाग्यवंत यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. मस्त वेलकम या दादा. आपलं सरचे स्वागत असेल. सरचे जागला मस्त वेलकम. गजानन दादा भाग्यवंत आपण इथे आलात वेळात वेळ काढून या स्पर्धेला वेळ देत आहेत, कारण आजचा दिवस 40+ क्रिकेट खेळाडूंसाठी आहे आणि सध्या तरी ही दुसऱ्या फेरीतील दुसरी लढाई चालू आहे. एका बाजूला टीम खोणी फलंदाजी करतो. पहिल्या 2 षटकामध्ये 28 बनवल्यात आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. ओ हो हो चप्पल होल चेंडूला यावेळेस मात्र स्विंग करत असताना स्क्वेअर लेगच्या अगदी मधून सीमारेषेच्या बाहेर दे दणादन षटकार. ओके 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 डीजे. आणि या दरम्यान मान्यवरांचं शुभ आगमन मंचावरती मस्त वेलकम दादा. या कालच्या क्षेत्रामध्ये आजचा दिवस आपण 40+ खेळाडूंना एन्जॉय करतोय. गजानन दादा भाग्यवंत यांचा मस्त वेलकम. संदीपची पॉवर चांगली आहे. घेऊन गेलाय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटून सीमारेषेच्या बाहेर. मान्यवरांचं स्वागत षटकारात. काही फटका होता, हा झेल होता की या मॅचचा टर्निंग पॉइंट होता, कारण जो खेळाडू आपल्या बॅटची आग ओततोय 2 चौकार, त्याच्यानंतर हा लगातारचा दुसरा षटकार निसटता जीवनदान दुसरा संदीपला. ही समोर दूरवर क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला कॅरी करणार तोपर्यंत दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केले जातात आणि हा म्हणताना 2 धाबा इथे कमलेत. हुशार खेळाडू चाणक्य इथे दाखवत असताना जीवनदानी 2 मिळालं, कारण एक सोपा शेल बॅकफुट पॉइंट मध्ये सोडल्यानंतर त्याने षटकार ठोकल्यात ना, 8 वरती होता मिळालेला जीवनदान. संधीचं नामी फायदा करून घेतात. नामी संधी मिळाली तिचं योग्य ते फायदा करून घेत असताना सध्या तरी संदीप ठोंबरे 23 वरती पोहोचलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. या आजच्या दिवसामध्ये 48 वरती डाव संपलं होतं जगदीश दूधकरचं. चेंडूच संपले, नाही तर अर्धशतक त्याही पूर्ण केले असतं. मात्र इथे एक धाव येतोय. मात्र त्या धावा सर्वात जास्त धावा राहतील का? कारण रेकॉर्ड बनतात तुटण्यासाठी. हे क्रिकेट सांगतोय. रेकॉर्ड बनतात तुटण्यासाठी. क्रिकेट त्यामध्ये बनले रेकॉर्ड, बनलेल्या धावा मला विजयाची गॅरंटी देणार नाहीयेत. बऱ्याचशा ठिकाणी सुटकेचे श्वास घेत असताना टीम निवाई संघाचे खेळाडू आपण पाहू शकता. हा चेंडू उशिराने खेळले तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरून धावतोय धावतच राहावं लागेल आणि चेंडूला पाहत राहावं लागेल. चेंडू बॉन्डलाच्या बाहेर चौकार. हे क्रीडांगण स्वर्गीय ताराबाई यांच्या नावाने क्रीडांगणाने त्यांचे सध्या तरी मंचावरती सुपुत्र गजानन दादा भाग्यवंत हे देखील या मॅचला एन्जॉय करतात. हे क्रीडांगण त्यांचं आहे. हा चेंडू फटका प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती जज करतोय. फटका फसतोय आणि झेल टिपला गेलाय. संपलाय फलंदाजा खेळ. बॅट्समन आउट.
24 वर खेळतोय, कारण संदीपची बॅटही बोलतोय टीमसाठी. 2 षटकार 2 चौकार त्याने ठोकल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती गेलाय रघुनाथ. फालचेने स्टार्ट दिली मिथुननी. खऱ्या अर्थाने सुरुवातच मोठ्या फटक्याने झाली. त्याच्यानंतर फालचेनने चौकार हॅट्रिक प्रस्थापित केले आणि मात्र पुढील डाव सावरत असताना ऍज अ ओपनर म्हणून संदीपने स्वीकारली आहे. 24 धावांची खेळ खेळतो की ऑन स्ट्राईक हँडला आहे सध्या तरी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. निर्णायक षटकामध्ये गोलंदाज येतोय. बॉलर्स नेम मनोहर. मनोहर बुवा हे देखील सांगतायत त्यांचे 12 प्रतिनिधी. हो, उडवायचं होतं. चेंडू हवेत आहे. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक पुढे सरकतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी इथे चेंडू फेक चुकीची होतोय. चेंडू उशिराने आला आणि तो खेळाडूच उशिराने पोहोचला चेंडूपर्यंत. तोपर्यंत सहज 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावांनी धावपळ पुढे सरकत असताना धावांचा आपण विचार केला तर धावा जातात त्या 49च्या घरात. अजूनही 5 चेंडू. इथनं 2 मोठे डोले आले तर 60+ धावा महाग ठरू शकतात टीम नेवालीला. जागा बनून खेळायचं होतं. चेंडू स्टिक वरनं जातात हे दर्शवताना मच्छिंद्र भाग्यवंत आणि चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. यावेळेस बुवा टीमसाठी चांगली गोलंदाजी करतायत. 40+ खेळाडू म्हटलं की मात्र मनोहर बुवा आल्यात अंतिम षटकामध्ये. टीम नेवाली अशा अपेक्षा ह्याच करीत असेल की इथनं 55 पर्यंतची धावसंख्या थांबावी, कारण 60+ धावा हा आकडा मोठा होता संदीपला. हा खराब चेंडू होता. या चेंडूला मोठ्या फटक्यात परिवर्तन करायला होता मात्र निसटतात. धावबाट विकेट सॅक्रिफाईस केली जाईल की काय. संदीप धावबाच्या रूपात मैदानाच्या बाहेर. सुखदेव आलाय नवीन बॅट्समन मैदानावरती. न्यू बॅट्समन ते मात्र मनोहर बुवाने बरंचसं काही साध्य केलंय. धावपात का होईना मात्र विकेट सांघिक यश टीमला मिळालंय. वा ओव्हर पीच क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज करतोय. प्रयत्न चांगलं होतं मात्र त्याला बीट करून चेंडू शेवटी निघून गेलाय. लॉंग ऑन बॉन्डलाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इथे मात्र षटकार आलाय. असा कोणता षटक नाही जिथे मोठा फटका आला नाहीये. आणि धावा उच्चांक धावसंख्येचा हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अगदी डीप मिड विकेट मध्ये तयार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एका टप्प्यात चेंडू क्षेत्ररक्षक हातात गेला तर फलंदाज बाद होऊ शकतो. मात्र इथे तसं घडलेलं नाहीये. 2 धावा आल्या आणि 2 धावांनी धावपळक पुढे सरकत असताना 57. 3 मध्ये 47 होत्या आणि या षटकात आतापर्यंत एक षटकार आलाय. त्या व्यतिरिक्त आणखी 4 आल्या. 10 धावा आल्यात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल. हो रे 10 आल्या. शेवटचा बॉल. स्लो फेकलाय. झेलची शक्यता. हो पहिलेच हात ठेवले होते शॉटलेग क्षेत्ररक्षकांनी वर करून. अगदी हातात गोदी में आई गेंद आणि शेवटच्या चेंडूवरती मिळालाय बुवाला यश. फलंदाज बाद. सांगिक पहिला डाव इथे संपला. या मॅचचा पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि लक्ष असेल आमचे सर्वा खऱ्या अर्थाने आमचे प्रमुख मान्यवर आहेत.
जय काळेश्वर क्रिकेट संघ आंबे टीमचे सर्व आणि त्यांच्यासाठी एक आधारस्तंभ म्हणून आमचे गजानन दादा भाग्यवंत यांचं देखील नुकताच आगमन झालंय आणि त्यांचा आम्ही इथे शुभ सन्मान घेतोय. नक्कीच आणि क्रीडांगण आपण बघतोय स्वर्गीय ताराबाई क्रीडांगण आंबेगाव या ग्राउंडचे ते खऱ्या अर्थाने मालक आहेत आणि त्यांच्या आईच्या नावाने हा ग्राउंड देखील इथे आज परिसरात परिचित झालेला आहे. तर त्या दादांचं शुभ आगमन इथे आम्ही घेतोय. तर 40+ आमचे अध्यक्ष राजूदादा गायकर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते म्हणजेच आय मीन तर नक्कीच शिवनाथ दादा गायकर यांचे 2 नाव आहेत. राजू या नावाने देखील तो पण नाव आहे त्यांचं आणि त्यांच्या शुभ असे दादांचं शुभ सन्मान आजचे आमचे प्रमुख अतिथी आहेत. कॅमेरामॅन कॅमेरा वळवायचा इकडे होऊ शकतोय. सन्मान शुभ सन्मान आदान सहकरणं मोला वेळात वेळ काढून मोलाची उपस्थिती आणि नेहमीच जय काळेश्वर क्रिकेट आंबे टीम साठी आधारस्तंभ म्हणून राहिल्यात दादांचा शुभ सन्मान. मस्त वेलकम दादा आल्यात वेळात वेळ काढून दिली आपण पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष शतशः आभार व्यक्त करतोय. आणि पण मॅचला एन्जॉय करा. मॅच चांगली असेल. मॅच चांगली पाहायला मिळाली. टफ फाईट मॅच. 2 परिचयाचे टीम आहेत. तसेच अनंता शेठ ठोंबरे खोणी यांचं देखील दादांचं देखील शुभ सन्मान देखील या शुभ सन्मान इथे घेतले जातोय. कारण हे आमचं प्रेम आहे. शिवनाथ दादांचे हे राजू दादांचं प्रेम आहे. आलेल्या मान्यवरांचं शुभ सन्मान केलं जातं. हे जय काळेश्वर क्रिकेट संघाचं एक मी म्हणेन रेकॉर्ड आहे. बऱ्याचशे सन्मान ते आल्यानंतर कोणत्याही मान्यवरचं कोणत्याही टीम कुठलीही असो पाठीराखी असेल त्यांचे शुभ सन्मान घेत असतात. खूप कमी ठिकाणी आपल्याला दादा पाहायला भेटतो आणि हे मात्र सातत्याने राखलंय जय काळेश्वर क्रिकेट आंबे टीमने. नक्कीच चिठ्ठी आपण तशी काढू शकतो. विजेता टीम आणि वसार त्याच्यानंतर तिसगाव सुपर 3 साठी 2 टीम क्वालिफाय झालेले आहेत. त्याच्यानंतर या मॅच मधून जिंकणारी विजेता टीम म्हणजे लकी ड्रॉ फायनल साठी काढला जाईल. ज्या टीमची चिठ्ठी निघेल ती थेट मेगा फायनलचं तिकीट गाठेल आणि राहिलेल्या 2 टीम मध्ये आजच्या दिवसातील या 40+ स्पर्धेची पहिली सेमीफायनल होईल. बोलूया मैदानाच्या दिशेने. मिथून आहे ना. थांबा पंबल झाली. हे काय झालं बघा. त्याला दुखापत झाली का बघा उचला पटकन. नाही बॅलन्स गेले मिथूनचा. तर बोलूया मॅचच्या दिशेने जिथे मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. मागील मॅच मध्ये टीम नेवालीची आतिषबाजी फलंदाजी पाहायला मिळाली होती. मात्र या मॅच मध्ये लक्ष्यही मोठा आहे आणि पहिलाच चेंडूला आसमान दाखवले की काय आणि यस चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. यस हा निसटता षटकार. संधी मिळेल फलंदाजाला नव्याने. इथे मात्र इतका जवाब पत्तर देत असताना ऑन स्ट्राइक यांना नेवाली संघाचा ओपनर सुनील वायलेच्या बॅट मधून आसमानी डोला षटकार. ओ हो मिडॉनच्या डोक्यावर डाऊन दी ग्राउंड चेंडू गेलाय. सर्व काही सांगून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅकचा हा दुसरा मोठा फटका.
पहिल्या षटकात 17 बसवल्या होत्या टीम खोणीने. मिथूनवरती ते प्रति हल्ले चढवले जातात. चेंडू वरती गेलाय, उंच गेलाय. झेलची शक्यता नकारता येणार नाही वाटतं. कॅच असं घेतलीच असं समजलं होतं, मात्र इथे निसटलं. झेल मिळालं सुनीलला जीवनदान. सुनीलला जीवनदान म्हणजे खतरेची घंटी आहे, कारण हा या मॅचचा सर्वात मोठी विकेट आहे सध्या तरी. सुनील फ्रंट वरती फलंदाजी करतोय, जीवनदान लाभलाय. 2 धावा देखील मिळाल्या. धावसंख्या 12 वरती मिळालेला आहे जीवनदान. आम्ही संधी धावसंख्या लक्ष मोठा आहे. 58चं लक्ष आहे. 24 चेंडू 58 धावा, लक्ष मोठा आहे. पुन्हा एकदा पुढे आले. यावेळेस मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. नो मिस्टेक. इथे मात्र सुरेख झेल स्वीकारत असताना सुनीलने मात्र सुरुवात चांगली दिली होती. त्या सुनीलला देखील बाद करण्यात देखील यश आलंय. तर नक्कीच आपले मान्यवर करण्यास आमचे सर्व गजानन दादा भाग्यवंत आमच्यापासून निरोप घेताना. आता या आपली मुळाची उपस्थिती होती आणि ती दाखवली आपण. खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे आपल्या गावावरती. खराब चेंडू होता, थोडासा पुढे होता, मात्र इथे बीट झालाय फलंदाज. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न होते, फलंदाज झालाय वन डाऊन साठी. द्वारकादास हाही खेळाडू चांगला आहे. खेळाडू द्वारकानाथ फलंदाजी करतील. फलंदाजी करेल का? मिस्टिक फटका उंच गेला. नो मॅन्सला स्लिप कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून दूरवर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडूला पकडणार फेकणार तोपर्यंत 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि तिसऱ्या धावेला नकारता येत असताना आणि या 2 धावांनी धावपळे पुढे सरकतोय 13 वरती. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. हा बनवायच्यात 58 पहिल्या षटकात झाल्या. 13 म्हणजे येणाऱ्या 18 मध्ये अजून 45 गरज आहे. 15.00 ची धावगती राखायची आहे. हॅलो हा हा 14 का? एक धाव महत्वाचे बरोबर आहे. 14 झाल्यात, कारण ऑस्किन रन रेट देखील 15-14चा आहे. 58 बनवायच्यात पहिल्या षटकात 14 येतात. मिस्टेक होतं, नवीन स्कोरर आहे. इथं ते प्रयत्न करावं लागतात. त्यांना आम्ही दिलासा देतो, कारण प्रयत्नाती परमेश्वर. इथे चुका होतात, चुका सर्वांकडून होतात. तर स्कोरिंग करणे म्हणजे सर्वच ध्यान त्याच्यामध्ये, लक्ष त्याच्यामध्ये ठेवावं लागतो. देखील चांप आहे बरोबर आहे, मात्र प्रयत्न करावं लागतील. गोलंदाजी मार्कमध्ये परिवर्तन. दुसऱ्या षटकामध्ये रिव्हर्स अटॅक करताना हा पाहावं लागेल बॅटचा कडा आहे का प्रथमतः. बॅट आणि चेंडू अजिबात ब्रश झाला नाहीये बॅटला. डॉट बॉल, एक डॉट बॉल विजयापासून तुम्हाला थोडंसं लांब खेचेल. प्रत्येक षटकात 2 मोठे फटके टीम निवाळीचं काम जमू शकतो, मात्र अगेन्स्ट गोलंदाजी खोणीची आहे. फेकला त्यांनी फक्त 1 धाव खर्च केली आहे, म्हणजे चांगली गोलंदाजी करतो. इथनं या येणाऱ्या चेंडूवरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. लक्ष मोठा आहे समोर. संदीप तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू उंच आसमानात आणि पाहता पाहता भरपूर उंच गेला आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जातोय. षटकार.
द्वारकादासची बॅट बोलतोय संदीप. हा निर्णय महत्वाचा क्षण आहे या मॅच मधला. हा टर्निंग पॉइंट असू शकतो कारण द्वारकादासची विकेट त्याच्या बॅट मधनं 2 षटकार आल्यात. आपण पाहू शकतो हा निर्णय महत्वाचा आहे. सध्या मान्यवर देखील येतात. मान्यवरांची मांदियाळी वरसर आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच नक्कीच हात लागला, बॉल लागला नाहीये. तर इथे मात्र ओ पिच क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण केलं तोपर्यंत धाव मिळाली. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला त्याने दुसऱ्या धावेसाठी. ते थांबले गेले त्यांनी. दोन्ही फलंदाज स्टार्ट घेतली. धाव मिळेल. एक होती तिथे 2. बॅकअप झालं नाहीये. षटक संपला जायचे तो 2 षटकांची झाली सांगता. 2 षटकांअखेरीस धावसंख्येचा विचार केला तर किशोर शेठ गायकवाड यांचं इथं शुभागमन. तिसगाव टीमने देखील मॅच वेगाने खेळले. दुर्व क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण ऑन दी स्टिक. आणि इथे मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या धावेसाठी देखील धावबादची संधी होती मात्र डायरेक्ट हिट. गोलंदाज आहे तिसऱ्या षटकामध्ये. बॉलर्स नेम दादा सुखदेव आहे ना. पहिल्या चेंडूवरती 3 आल्यात. 27 बनवायच्या 12 मध्ये. काय संघर्ष आहे या मॅच मध्ये. घाम घालतात अक्षरशः रक्ताचं पाणी करताना दोन्ही टीमचे खेळाडू. द्वारकादासला मिळालेला धावाच्या रूपात एक जीवनदान संदीपलाही मिळाला होता. मॅचच्या पहिल्या डावामध्ये संदीपने तिथनं 2 षटकार टोकली होती आणि ती 2 षटकारांच्या जोरावरती धावसंख्या देखील ती 57 आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र इथे द्वारकादास देखील सेट झालाय. द्वारकादासने चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. टीमसाठी तयार आहे. मात्र अंतिम मोमेंटला 5 झालाय. खूप मोठं यश टीम खोनीसाठी. द्वारकादास मैदानाच्या बाहेर. की थांबतील हा मोठा प्रश्न आहे. चांगली मॅच. अशा मॅच पाहण्यासाठी जे प्रेक्षक आले त्यांना हे हवं असतं की इथनं मॅच रंगतदार झाल्या पाहिजेत. आणि रंगतदार मॅच झाल्या तर प्रेक्षक मैदान सोडत नाहीयेत. ह्या लढाया आपल्याला पाहायला मिळतील अंतिम टप्प्यामध्ये. कारण पहिली फेरी, दुसरी फेरी आणि तिसऱ्या चौथ्या फेरीमध्ये तर हेच कशमकश मॅचेस आपल्याला पाहायला भेटतात. ओके 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 होऊ शकता. आमचे सर्व अंबाजी भाग्यवंत यांनी लकी ड्रॉची सिस्टीम आम्हाला सांगितलेली आहे. कसं असेल. चेंडू खराब होता का पुढे होता. थोडासा मागे पुढे करताना सुखदेव हा देखील अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी खेळाडूच्या अंगी आहे. आणि इथे मात्र आणखी एक डॉट बॉल आलाय. प्रेशर समीकरण बदलतोय. 9-20 होते आता मात्र 8-20. म्हणजे या षटकात या 2 पैकी एक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवायचेच आहे कारण 20 बनवायचे आहेत. आणखी एक डॉट बॉल. द्वारकानाथ चांगला खेळत होता. तो बाद झाल्यानंतर मॅच कहाणी बदलली. आता 7-20. 9-20 होत्या 7-20 वरती आला. म्हणजे या चेंडूला मोठ्या पटक्यात परिवर्तन करावंच लागेल. आणि
केलंय, पुढे येऊन डान्सिंग द ग्राउंड, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 चेंडू 14ची गरज आहे. येणारे 6 चेंडू धावा बनवायचे आहेत 14. तर ओळ्या मॅचच्या दिशेने जिथे 6 मध्ये 14ची गरज आहे. फायटिंग मॅच. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवरती. धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज फसलाय. धावबाद, सांघिक यश. मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद झाले. एकंदरीत शिवाजी बाद झाला का आता? भगवान बॉलर्स नेम हरी गोलंदाजीमध्ये मार्क मध्ये आले आहे. 5-13 धावबादची सांघिक यश टीमच्या खात्यामध्ये जाईल. हा विकेट. येणारे 5 चेंडू आणि 13ची गरज आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती. मनोज बुवा गोलंदाजी चांगली केली होती. निर्णायक चेंडूमध्ये थोडीशी खराब झाली गोलंदाजी. त्या धावा कुठेतरी महाग पडतात. चांगलं काय केलं होतं. एक षटकार त्या षटकात आला होता. म्हणजे क्रिकेटच्या मॅचच्या पहिल्या डावात काय झालं ते विसरून जायचं. दुसऱ्या डावामध्ये काय करायचं आहे महत्वाचं असतो. आणि सध्या तरी 5 मध्ये 13 बनवायच्यात. म्हणजे 2 चेंडूला टार्गेट करायचं आहे. मोठ्या फटक्यासाठी कन्व्हर्ट करायचं आहे. करणार का, होणार का, की गोलंदाज की फलंदाज. खराब चेंडू. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. दूरवर क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. ऑन दी स्टिक चेंडू फेकी झाली तर फलंदाज वाचू शकतो. आणि ते मात्र 2 धावा थांबत नाहीये. समीकरण बदलतो. धावा आल्या 2. येणारे 4 बनवायचे आहेत धावा 9. 4 चेंडू 9 धावा. काय मॅच आहे. रंगतदार मॅच आहे. हेच पहिल्या डावामध्ये ऑर्गनाइज टीम जय काळेश्वर सॉरी थांब किती पाहिजेत रातून 11 पाहिजेत. 11 पाहिजे. 4 चेंडू 11. 14ची गरज होती. बरोबर आहे. बॅकफुटला येऊन मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे हा म्हणताना कंप्लीट केली जातोय. समीकरण बदललंय. आता मात्र 3-9च समीकरण. मॅच चांगली रंगतदार. एखादा षटकार येऊनही मॅच जिंकेल किंवा एखादा डॉट बॉल येऊनही मॅच संपेल हाच प्रश्न आहे सध्या तरी. 3 इथे मात्र 3 चेंडू धावा पडवायच्यात आता 9 धावा. ओ हो यावेळेस पायचित्र बाद नाहीये. धावा किती पळतील हे महत्वाचं आहे. पहिली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 पूर्ण आणि 2च मिळतील. या व्यतिरिक्त आता काही नाहीये. रंगतदार जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये 7ची गरज आहे. एखादा षटकार एखादा मोठा फटका यावंच लागेल. एकेरी फरक पडणार नाहीये टीम खोणी संघाला. वसाड टीमचे कॅप्टन आणि तिसगाव टीमचे कॅप्टन आपण समालोचन कक्षासमोर या. लगेच लकी ड्रॉ केला जाईल. तिघांमध्ये रिपोर्टिंग करायची आपण इथे. नक्कीच मॅच सध्या तरी हाय व्होल्टेज आहे. येणारे 2 बॉल बनवायचे धावा 7. 2 चेंडू 7 धावा. मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. येणारा चेंडू सर्वात मोठा आहे या मॅच मधला. गोल्डन बॉल. हो बॉल बीट झालाय आणि धाव घेऊ शकले असे मात्र लक्षच नाहीये फलंदाजा. ही धाव घेणं कंपल्सरी गरजेची होती. इथे मात्र 1 मध्ये 7 बनवायचे आहेत. 1 चेंडू आणि 7 धावा.
एक बॉल 7. येणारा चेंडू अतिरिक्त आला तर काम जमू शकतो. चेसिंग कंपल्सरी नियम आहे स्पर्धेचं. टाकशील अंगावर. यावेळेसा चेंडू चांगला आहे आणि ही ते मॅच संपली 6 धाबाडे. या मॅचला टीम कोडी संघाने इथे विजय प्रस्थापित केलेला आहे. ऑल द बेस्ट पाहतो. गुड गेम. पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा आणि निवळ टीमला पुढच्या स्पर्धेसाठी कोणी टीमचा कॅप्टन यायचंय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संदीप ठोंबरे. आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय. तर इथे एक सन्मान आहे आमचे 40+ हे सांग. किशोर शेठ गायकवाड यांचा इथे शुभ सन्मान केला जाते. आमचे राजूदादा गायकर 40+ चे अध्यक्ष आहेत. इथे शुभ सन्मान. माईची उपदार शाल आणि फोटो घ्यायचा आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संदीप ठरलाय. आणि लगेचच मॅन ऑफ द मॅच देखील त्या संदीप आहे. मॅन ऑफ द मॅच देखील दादांच्या शुभासे द्या. आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घे तिथून एक. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घ्या. तर सामनावीरची ट्रॉफी द्या तिथून एक. मॅन ऑफ द मॅच दादांच्या शुभ हस्ते देतोय संदीप ठोंबरेला मॅन ऑफ द मॅच. त्याने फलंदाजी करत असताना 26 धावा कुठल्या आणि लगेच लकी ड्रॉ केला जाईल. नक्कीच लकी ड्रॉ मध्ये 2 0 आहेत आणि एकीवरती बाय आहे. 0-0 ची मॅच लागेल बाय मेगा फायनल मध्ये. ज्याच्या नावा हातामध्ये बाय येईल